तर नमस्कार मंडळी, सध्या आम्ही आहे ते तुळजापूरच्या मागं म्हणजे जी गेले 4 दिवस झाला आमची उज्जैन ट्रिप चालू होती. आता लय प्रश्न पडलेला की सुरुवातीपासूनच, कारण की अफवा लय पसरलेल्या, डिझेल मिळतंय का नाही, का रस्त्यात गाडी थांबत्या कुठं, का निम्म्यातच आम्ही थांबतोय, अशा बऱ्याचशाच अफवा होत्या. तर काय आहे बघा, त्याला त्या अफवांच्यावर विश्वास ठेवला नाहीच ती नाही. पण आता विषय कसा आहे, डिझेल कुठं कुठं मिळत नाही. तर पहिलं क्रेडिट चालू होतं सगळ्या कंपन्यांचं. आता काय केलं आहे सरकारनं, आधी पैसे भरायचे आणि त्यानंतर डिझेल सप्लाय सगळ्यांना चालू आहे. तर सध्या आम्ही चौथा दिवस आहे आज, 27 मार्च 2026, आणि आम्ही सध्या शेवटच्या ठिकाणी म्हणजे आता इथून तुळजापूर राहिले जवळजवळ बघा एक 15 ते 20 किलोमीटर तुळजापूर राहिले, आणि शेवटच्या ठिकाणी आम्ही डिझेल टाकायला थांबलोय. तर सगळ्यांनाच एक विनंती आहे की कुठल्याही अफवांचा विश्वास ठेवू नका. गेले कसं आहे, 40 मतांना 40 फाटं असं काम असतं या. तर डिझेल सप्लाय सगळीकडे चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहणार आहे. अफवांच्यावर काही विश्वास ठेवू नका. आणि इथून पुढे आपली उज्जैन ट्रिप पण चालू आहे आणि खाटूश्याम पण ट्रिप अजून इथून पुढे कंटिन्यू चालू आहे. ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांना माझ्या प्रोफाईलवर जावा, बायोवर जावा, तिथं बुकिंगचा नंबर दिलेला आहे. सध्या तर सगळ्यांचाच रामराम घेतो आणि ही ट्रिप एक नंबर झाली. सर आमच्यासोबत आहेत. सर एक दोन शब्द चालू करा. ट्रिप सर्व दादानी व्यवस्थित अरेंज केली होती आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. ट्रिपमध्ये खूप मजा आली आणि डिझेलचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला सगळ्या ठिकाणी डिझेल मिळालेलं आहे. तरी कृपया सर्वांनी परतच्या पुढच्या ट्रिपला यावे. ओके.